नमस्कार. रोजचा महाराष्ट्रीयन स्वादमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इथे बनवणार आहोत भरलेलं वांग. भरलेलं वांग बनवण्यासाठी असे वांग कापून 4 वांगे घेतलेले आहेत. ते असे काळी पडू नये म्हणून पाण्यात ठेवलेले आहेत. त्यासाठी शेंगदाणे, ओलं खोबरं, लसूण, आल्याचे 2 तुकडे आणि धणे घेतलेले आहेत. ते आपण थोडेसे भाजून घेऊ. गरम तव्यावर असे धणे आणि शेंगदाणे आपण असे भाजून घेऊया. शेंगदाणे आणि धणे चांगले भाजलेले आहेत, ते आपण काढून घेऊ. आता हे ओले खोबरे थोडेसे भाजून घेऊ. खोबरे भाजलेले आहे ते आता आपण काढून घेऊ. हे सर्व वाटण आता मिक्सरमध्ये बारीक करायला मिक्सरमध्ये काढून घेऊ. हे वाटण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहे. त्याच्यात 1 चमचा हळद, 1 चमचा मसाला, अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीपुरते मीठ घालून घेऊ. आता हे मिक्सरला बारीक करून घेऊ. मसाला ताटात काढून घेतला आहे, त्यात कोथिंबीर घालू. आता हा मसाला वांग्यामध्ये भरून घेऊ. वांग्यात असा मसाला भरून घेतलेला आहे. कुकरमध्ये 2 पळ्या तेल घालून घेऊ. तेलात कढीपत्ता थोडा फ्राय झाला की त्यात भरलेली वांगी टाकून घेऊ. आता यामध्ये वांगी घालून घेऊ. आणि राहिलेला हा मसाला जास्त घालून घेऊ. मसाला टाकल्यानंतर थोडंसं हलवून त्यात थोडे पाणी टाकून कुकरच्या 3 शिट्ट्या घेऊ. कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेऊ. हे आपलं मसाला वांग तयार आहे. हे पहा किती छान झाले, मस्त आणि शिजलंय पण छान. 3 शिट्ट्यामध्ये असं रसभरीत, जास्त रस्सा नसलेला. आणि धन्यवाद. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवीन कोणती रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.